टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। प्रहारचे संस्थापक बच्चू कडू आता महाराष्ट्रामध्ये एक मोठं आंदोलन उभं करणार आहे आणि जूनचा महिना त्यांनी निवडलेला आहे। हे कशा प्रकारे आंदोलन असणार आहे, काय आंदोलन असणार आहे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। बच्चू भाऊ आपल्या सोबत आहे। बच्चू भाऊ, तुम्ही जूनचा पहिला आठवडा निवडलाय, महाराष्ट्र पेटवायचा अशा प्रकारचं एक तुम्ही आव्हान केलेलं आहे कार्यकर्त्यांना। काय पेटवायचं म्हणजे मागणी न पेटवायचं आहे। जे खरे शेतकरी शेतमजूर आहे, तुम्ही सांगा सोयाबीनले भाव नाही, कुठल्याही पिकाले भाव भेटला नाही, सरकारनं मतं घेतली कर्जमाफीच्या नावावर, इव्हन MSP वर 20% बोनस देऊ ते पण दिलं नाही, त्याच्याबद्दल सरकार बोलायला तयार नाही। सोयाबीनला तर असं म्हटलं का हे GST मधून जो काही परतावा येईल ते 6,000 रुपये आम्ही शेतकऱ्याला देऊ, जे बोललं ते केलंच नाही। 6,000 रुपये महिना दिव्यांगाला कबूल केला होता। त्याच्याबद्दल नेहमी फडणवीस साहेब सभेत मी त्यांचे भाषण ऐकले, ते कोरा 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 करायचे। आम्ही त्यांना म्हणतोय बोला बोला, किमान त्यांनी बोलावं। याच्यासाठी महाराष्ट्रभर हे आंदोलन शेतकरी मजूर दिव्यांग घेऊन आम्ही पेटवणार आहोत। ते जातीपाती धर्माच्या पलीकडचं असेल, खरी हक्काची लढाई या महाराष्ट्रात आम्ही उभी करू। स्वरूप राहणार आहे तुम्ही महाराष्ट्राच्या जाणार की नागपूर? बऱ्यापैकी 15 ते 20 जिल्ह्यात आम्ही जाऊ आणि नागपूरला आमचं शेवट राहील। आंदोलनाचा शेवटचा टप्पा वर्धेपासून आम्ही पायी निघणार आणि पायी घेऊन आम्ही नागपूरला धडकणार। याआधी कार्यकर्त्यांमध्ये काही जागृती, त्यासाठी काही सभा घेणार तुम्ही? किमान सगळ्या कार्यकर्त्यांना सांगितलं की 1 ते 1.5 लाखाचं टार्गेट आपण ठेवलं पाहिजे। तेवढे शेतकरी पायी चालून नागपुरात धडकले पाहिजे आणि आपली मागणी मांडली पाहिजे। आंदोलनाचा शेवट तुम्ही नागपुरात करायचं ठरवलेलं आहे आणि नागपूर बंद करू अशा प्रकारे जे एक तुम्ही आव्हान केलं कार्यकर्त्यांना, नेमकं काय राहणार आहे नागपुरात, स्वरूप काय राहणार आहे? आंदोलन तर आम्ही पूर्ण शांततेतच करूया, पण अपेक्षा हेच आहे का नागपूर आता जशी आर्थिक राजधानी जरी नसली तर राजकीय राजधानी आहे, जिथून RSS भाजप चालवतं असं म्हणतंय। दीक्षाभूमी आहे, गडकरीजी आहे, ज्यांनी भाषणात जोरजोऱ्यानं ते म्हणते ना बोंबलीच्या देठ्यापासून कर्जमाफीची घोषणा केली, ते देवेंद्रजी पण इथंच आहे, त्याच्यानं इथंच घेरणार आहोत आम्ही सगळ्यांना। बच्चू कडू स्टाईल आंदोलन असणार आहे तर स्टाईल आतापासून सांगितलं तर मग बच्चू कडू स्टाईल जाणार, म्हणून ते आता दपून ठेवते। नक्कीच बच्चू कडू यांनी आंदोलन जे आहे ते करण्याचं ठरवलेलं आहे आणि जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये हे आंदोलन होणार आहे। महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून कार्यकर्ते नागपुरात दाखल होणार असल्याचं बच्चू कडू यांनी सांगितलं। कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर।